शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागच्या जे काही 4 व्हिडिओ आहे आपण त्याच्यामध्ये जे काही प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची जे काही कमतरतेची लक्षणे, कमतरतेची कारणं आणि आपण त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याची विषयी सविस्तर माहिती बघितली। व त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही कॅल्शियम आहे, कॅल्शियमच्या आपल्या पिकामध्ये कमतरतेची कारण, कमतरतेची लक्षणं आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितले। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे मॅग्नेशियम। आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत, त्याची कमतरतेची कारणं, कमतरतेची लक्षणं आणि सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियम कमी झाल्यावर काय उपाययोजना हे केल्या पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावं। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये आपल्याला हिरवळ जर वाढवायची असली तर सर्वात महत्त्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे मॅग्नेशियम। व मॅग्नेशियमची जर कमतरता आपल्या पिकामध्ये झाली तर त्या ठिकाणी आपल्या पिकावर काय लक्षणं हे दिसून येतात। सर्वात महत्त्वाचं पहिलं लक्षण म्हणजे आपले जे काही पिकाचे जे काही जुने पान आहे ते पिवळे पडू लागतात। दुसरं म्हणजे पानांच्या जे काही शिरा आहे त्या हिरव्या राहतात व जे काही पानाचा कडाचा जो काही भाग आहे तो पूर्णपणे पिवळा पडू लागतात। त्याला आपण जे काही इंटरव्हेनल जे काही क्लोरोसिस हे असं म्हणतो। दुसरं म्हणजे पिकाची वाढ मंदावते, आपले जे काही उत्पादनात ही त्या ठिकाणी घट येते। दुसरं म्हणजे आता आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियम कमतरतेची कारणं काय आहे तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं कारण म्हणजे आपल्या जमिनीत मॅग्नेशियमची कमतरता, जमिनीचा पीएच खूपच कमी असणं, आपण आपल्या जमिनीमध्ये किंवा पिकामध्ये पोटॅश आणि कॅल्शियम युक्त जे काही खत आहे त्यांचा अतिवापर करणं, जेणेकरून अतिवापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची जी काही कमतरता ही होऊ शकते। दुसरं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा अभाव असणं। तर मित्रांनो, हे झालं आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरतेची कारणं। आता आपल्या पिकामध्ये, आपल्या जमिनीमध्ये जर मॅग्नेशियमची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना ह्या केल्या पाहिजे। तर मित्रांनो, आपण जे काही मॅग्नेशियम सल्फेट आहे त्याचा वापर आपण ड्रीपद्वारे व फवारणीद्वारे त्या ठिकाणी केला पाहिजे। आपल्या जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ आहे, मग त्याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत हे जे काही खत आहे विविध प्रकारचे, त्यांचा वापर आपण आपल्या पिकांच्या जे काही बेसल डोस मध्ये केला पाहिजे, जेणेकरून ऑर्गॅनिक कार्बन वाढून आपल्या पिकामध्ये विविध जे काही अन्नद्रव्य आहे त्यांची कमतरतेची जी काही लक्षणं ही आपल्याला दिसणार नाही व कमतरता ही आपल्या पिकामध्ये होणार नाही। दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या मातीचा जो काही पीएच आहे तो संतुलित ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण वापर करत असताना पोटॅश युक्त खतांचा वापर आपल्याला कमी करणं। मित्रांनो, ह्या जर का आपण उपाययोजना केल्या तर त्या ठिकाणी आपल्या पिकामधील जी काही मॅग्नेशियमची जी काही कमतरता आहे ती पूर्णपणे ही दूर होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेशियम अन्नद्रव्याविषयी, त्याची कमतरतेची कारणं, कमतरतेची लक्षणं आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सविस्तर माहिती बघितली। व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन अन्नद्रव्याविषयी सविस्तर माहिती ही बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।